नमस्कार, मी विनोद तळेकर. ते 36 दिवस या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. याच दिवशी 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निमित्तानं पडद्यामागून सूत्र हलवणारे उद्धव ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात, संसदीय राजकारणात प्रवेश करते झाले. पण त्यांचा हा प्रवेश निश्चितच सोपा नव्हता, कारण अवघ्या 56 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री होण्याची किमया उद्धव ठाकरेंनी साधली होती. पण हे एका दिवसात घडलं नव्हतं. तब्बल 36 दिवस हे नाट्य चाललं होतं. 23 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल लागले आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या 36 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या, त्या घडामोडींचे साक्षीदार असलेले काही पत्रकार आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या 36 दिवसांचा धांडोळा घेणार आहोत. पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी अजूनही आहेत ज्या बातमीदारीच्या निमित्तानं त्यांना सांगता आल्या नव्हत्या. अशा गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत सुधीर सूर्यवंशी. इंग्रजी पत्रकारितेचा जवळपास 2 दशकांचा त्यांचा अनुभव आहे. या सगळ्या घडामोडींवर त्यांनी चेकमेट नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याचा मराठी अनुवादसुद्धा 6 महिन्यापूर्वी प्रकाशित झाला आहे. सुधीर सूर्यवंशीकडनं आपण या सगळ्या घडामोडी जाणून घेणारच आहोत. त्याचबरोबर मृणालिनी नानिवडेकर सकाळच्या सहयोगी संपादक आहेत. यासुद्धा त्या प्रत्यक्ष फील्डवर होत्या. या सगळ्या 36 दिवसादरम्यान काय घडलं प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांनीही पाहिलं. माझी सहकारी रश्मी पुराणिक, साम टीव्हीच्या मुंबई ब्युरो चीफ, त्यासुद्धा एका वृत्तवाहिनीसाठी त्यावेळेला प्रत्यक्ष फील्डवर होत्या. आणि संजय मिस्किन मंत्रालय प्रतिनिधी आहेत सकाळचे. आणि या सगळ्या घडामोडीत संजय मिस्किन यांनी पडद्यामागे राहून अनेक गोष्टी अनुभवल्या. त्या आजच्या चर्चेदरम्यान आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. एक ट्रेंड सेट झाला, पण ट्रेंड सेट हा अगदी जाणीवपूर्वक ट्रेंड सेट करण्यात आला की हे सगळं आणायचं घडलं? हे 36 दिवस अत्यंत रोमहर्षक होते, मनोहारी होते. जनतेने जे मॅन्डेट दिलेलं होतं सेना आणि भाजपला, जागा त्यांच्या कमी झालेल्या होत्या, पण मॅन्डेट हे त्या पक्षांनाच होतं. ते मॅन्डेट पूर्णपणे बदलून आम्ही 360 अँगलनी फिरून एक वेगळं सरकार आणू शकतो आणि ते मोदी आणि शहा थोपवू शकत नाहीत. हा त्या सर्व 36 दिवसांचा परिपाक होता. तो राष्ट्रीय राजकारणावर निश्चित परिणाम करणारा आहे. सुधीर, शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाभोवती, राजकीय व्यक्तिमत्वाभोवती एक असं वलय आहे की शरद पवारांना काहीही शक्य आहे. या निमित्ताने शरद पवारांनी ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आणि वयाच्या या टप्प्यावर विनोद, जसं म्हटलं की आपण पडद्यामागच्या गोष्टी आणि 2 आयडियोलॉजी, त्याच्यामध्ये एक किस्सा माझा राहून गेला मागच्या वेळेला. जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला शरद पवारांनी काँग्रेसच्या इथल्या जे महाराष्ट्राचे नेतृत्व यांना एक मेसेज दिला की सोनिया गांधीकडे जा, मी ऑलरेडी एक फोन केला आहे, पण ते कन्व्हिन्स नाही आहेत. तर महाराष्ट्रातले नेते काँग्रेसचे विमानाने दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर ते सोनिया गांधी यांच्या घरी गेल्यानंतर तो सोनिया गांधीने प्रस्ताव त्यांनी दिला. सोनिया गांधींना प्रस्ताव दिला की आपल्याला शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करायचं आहे. तर 2-4 मिनटं, मला जी माहिती मिळाली त्या पुस्तकात पण संकलित केले, 2-4 मिनटं सोनिया गांधी यावर एक शब्द बोलल्याने ते एकदम स्तब्ध झाल्या. तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये 3-4 फोटो होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. फोटोकडे हात दाखवला सोनिया गांधींनी, म्हटले की इन लोगों को मैं क्या जवाब दूँ, शिवसेना कुठं, आपली पार्टी कुठं, आणि मी या लोकांना काय उत्तर देऊ, जर सेनेबरोबर आपण जर सत्ता स्थापन केली, यांना उत्तर काय देऊ. तर हे लोक शांत झाले की यांना कळलं काय पुढचं उत्तर आपण काय द्यायला पाहिजे. 5-10 मिनटं पूर्ण शांतता झाली. त्याच्यानंतर यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे जरी हिंदुत्व त्यांचा पक्ष असला, पण हे बाळासाहेबांचं, जसं संजय म्हटलं की जसं प्रबोधनकारांचा वारसासुद्धा त्यांना आहे. तो प्रबोधनकारांचा वारसा हा वेगळा वारसा आहे, तो काँग्रेसला पूरक आहे. त्याच्यामुळे ती आयडियोलॉजी ते मागे पडेल आपसूक आणि एक सरकार चांगल्या पद्धतीने आपलं चालेल, याच्याबद्दल मी गॅरंटी देतो. त्यानंतर सोनिया गांधीने प्रश्न केला, ठीक आहे सरकार में बैठेंगे, लेकिन फ्युचर काय आहे काँग्रेस का. 2024मध्ये किंवा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काँग्रेस सत्तेत म्हणजे एकत्र इलेक्शन लढेल का नाही लढेल, अशा प्रकारचे अनेक प्रश्न केले. पण त्यानंतर एक प्रॅक्टिकल विचार करण्यात आला की नाही, आपल्याला सरकारमध्ये बसावं लागेल. सरकारमध्ये बसलो नाही तर आपली अवस्था काय होऊ शकतो. मागच्या 5 वर्षामध्ये अनेक लोकांचे
मला वाटतं त्यांनी राजकीय सफरिंग केलं, त्यांनी फायनान्शियल सफरिंग केलं, ते सफरिंग आता नको पाहिजे. पण प्रत्यक्ष म्हणजे आपण हे बघत होतो की वातावरण तयार होत होतं भाजपच्या विरोधात, म्हणजे भाजपला एक केक वॉक असेल असं जे प्रेडिक्शन सुरुवातीला व्यक्त केलं जात होतं ते पुढच्या टप्प्यात जसं सुधीरने उल्लेख केला की ईडीची नोटीस आली आणि पवारांनी जो तो बाउन्सर ज्या पद्धतीनं टोलवला तिथनं वातावरण निर्मितीला सुरुवात झाली होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता काहीतरी सायझेबल ताकद उभारता येईल अशी परिस्थिती वाटायला लागली. पण प्रत्यक्षात हे सरकार बनू शकेल हे पहिल्यांदा केव्हा लक्षात आलं आणि काय नेमकी घडामोड घडली होती? शिवसेना असा होता की ज्यांनी 2017मध्ये म्हणजे मला असं वाटतं 2017 मुंबई महापालिका निवडणूक खूप महत्त्वाची आहे, जेव्हा की पहिल्यांदा उद्धव ठाकरे इतक्या बिटरपणे म्हटले की 25 वर्षात युतीत आम्ही सडलो अगदी. त्यानंतर ते जे परत आले ते फक्त आपण म्हणतो ना की मन खट्टू झालंय पण चला आपण पोरांना बघून संसार चालवतो असं काहीतरी ते झालं त्यांचं 2 वर्ष. पण उद्धव ठाकरे हे विसरू नव्हते शकले. उद्धव ठाकरेंच्या विधानसभेच्या भाषणामध्ये सतत येत होतं की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. म्हणजे कुठेतरी या सगळ्या नेपथ्याची रचना किंवा फुटीची बीज ही आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीत, कारण वेळोवेळी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्यास भाजप कसरला नव्हता, त्यात होती. नक्कीच, म्हणजे 2 गोष्टी होत्या. एक तर उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेना हा पक्ष हा ठाकरेंचा हे आहे, माझा शब्द जो आहे तोच पाळला पाहिजे. कुठेतरी एकतर जी त्यांना काय म्हणतो मंत्रिपदं मिळाली होती ती तशी कमी होती, त्यातही त्यांना हवे तसे अधिकारी देवेंद्र फडणवीसांनी नेमले होते. त्यातही शिवसेनेचे मिनिस्टर्स आपली काही कामं असतील तर इंडिव्हिज्युअली देवेंद्रांकडे जात होते. त्यामुळे असं होतं की देवेंद्र फडणवीस कॅबिनेट असो किंवा ज्या गोष्टी मातोश्रीपर्यंत नाही जाऊ शकत माझ्या लेवलला मी हँडल करतोय ते सगळं करत होते. आणि आठवत असेल की एकदा उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातनं आलं माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माझं घर फोडण्याचा प्रयत्न केला. ही जी सल होती त्यांच्या मनामध्ये ते कुठेतरी ते विसरू शकले नव्हते. त्यामुळे आपण जर बघतो की युतीचं सरकार आलं तरी नाईलाजच हवं ते आतमध्ये राहिले, पण आतमध्ये राहताना त्यांनी सतत विरोध दाखवला की लोकसभेला जी युती झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्या स्टेजवर युती होताना हे वाक्य वदवून घेतलेलं की जेव्हा विधानसभा होईल तेव्हा अर्ध अर्ध जे वाटप आहे ते होईल सत्तेचं. ह्या एका ह्याच्यावरच ते आले आणि ते म्हटले की माझी आणि अमित शहांची ही गोष्ट ठरली आहे. मग नेमकं काय ठरलंय? आमचं ठरलंय, आमचं ठरलंय, आमचं ठरलंय, पण नेमकं काय ठरलंय हे शेवटपर्यंत नव्हतं माहिती. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलले की आमचं असं काही ठरलं नाही, तो क्षण उद्धव ठाकरेंना मिळाला की आपण म्हणतो ना की हर एक को मौका मिळता है. तर 5 वर्षात जेवढे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना दिलं होतं तो एक मौका मिळाला त्यांना 2019 आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं. अशी एक चर्चा होती रश्मी की भाजप जर 100 किंवा 110च्या आसपास जर थांबला, तो जर अगदी सत्तेचा सोपान गाठण्या इतपत त्यांच्याकडे जर स्वबळावर जागा नाही मिळाल्या तर अशा पद्धतीने उर्वरित 3 पक्ष एकत्र येऊन सत्ता बनवण्याची एक आधीच ठरलं होतं अशी एक चर्चा राजकारणात आहे, त्यात कितपत तथ्य आहे? नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं मी जसं म्हटलं की सिम्पटम्स खूप येत होते. म्हणजे त्या काळात असं झालं की काँग्रेस एनसीपीचे अनेक नेते गेले आणि विधानसभा इलेक्शन म्हणजे खूपच ड्राय झाली, म्हणजे खूप काही भाषणं होत आहेत किंवा खूप काही एकतर्फी लढा चालू होता. आणि असं झालं की तेव्हा आम्ही काँग्रेस ऑफिसमध्ये सतत बसून असायचं, त्यांची वॉर रूम आहे. आणि एकदा आम्ही चर्चा ऐकली की अरे विमानं तयार ठेवा. तर म्हटलं विमानं तयार का? म्हणजे आपण नॉर्मली इतर राज्यांमध्ये बघितलं की आमदार पळवताना विमानं तयार ठेवतात. तर आम्ही असंच हसायला लागलो की अरे ह्यांचे येणारच किती आमदार आहेत आणि कुठे पळवून देणार आहेत आता आमदार, असं झालं. आणि मग म्हटलं की थोडं मग सिरियसली घेतलं ते. आणि तेव्हा शिवसेनेच्या एका मंत्र्याचा पण, जेव्हा ते तेव्हा मंत्री होते, त्यांचा पण फोन आला. कारण उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये सतत येत होतं की माझा शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, माझा शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार. त्यामुळे खूप गोष्टी ज्या आहेत हळूहळू सिग्नल येत होते की काहीतरी होतं आहे, काहीतरी होतं आहे. आणि मग एक चर्चा अशी कळली होती की कसं आहे की जेव्हा तुमचा बहुमताचा जो आकडा आहे त्यापेक्षा जास्त जर थांबली, कारण नाहीतर मग तुम्ही आमदार फोडू शकता, पण बहुमतापेक्षा जर आकडा खूपच मागे असेल, 5-7 आमदार असतील तर ते manage होऊ शकतात. 110च्या खाली जर भाजपा थांबली तर हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. ह्याची कल्पना आलेली म्हणजे 23 ऑक्टोबरला तेव्हा मी आमच्या सिनियर्सना देखील सांगितलं होतं की खूप दाट शक्यता आहे जर भाजप 110च्या खाली थांबली तर हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात आणि हा प्रयोग करू शकतात. कारण त्याचं सगळ्यात मोठं कारण उद्धव ठाकरेंचं जे एकच वाक्य होतं की माझा शिवसैनिक यावेळेस मुख्यमंत्री होणार ते होतं. ते संजय कारण याला स्वतः शरद पवार यांनी
मतदानाच्या दिवशी आम्ही ज्यांना भेटायला गेलो, वोटिंग झालं होतं आणि पवारांचं मुंबईतच वोटिंग असल्यामुळे ते घरी एकटेच होते, त्यामुळे बाकी कार्यकर्ते गर्दी काहीच नव्हती. आम्ही दुपारी मी माझे 2 पत्रकार मित्र आम्ही दोघंही घरी गेलो. त्यावेळेस मतदान चालू होतं. त्यावेळेस आम्ही विचारलं की काय तुम्ही आता एवढा प्रचार झंझावात केलेला आहे, काय राज्याचा मूड काय दिसतोय, आणि साहजिकच त्यांना साधारणतः मूड लक्षात येतो नेत्यांना, त्यातल्या पवारांना तर जास्तच मूड लक्षात येतो. तर म्हटलं साधारणतः असं दिसतं की भारतीय जनता पक्ष 100 ते 105च्या मध्ये जागा घेईल आणि शिवसेना 60च्या पुढे जाणार नाही आहे. म्हटलं मग तुमच्या किती, तर म्हणे आम्ही मॅक्झिमम आमच्या 58 ते 60च्या मध्ये आम्ही आहोत. 4-3-4 जागावरती आम्हाला थोडं क्रिटिकल झालेलं आहे, काय 2-3 हजाराच्या फरकाने ते आलं तर आम्ही पण 60 राहू, अदरवाईज आम्ही 58 पर्यंत येऊ. एकदा ठरलं की आता हे तिघं एकत्र येत आहेत, हालचाली सुरू झाल्या होत्या, संजय राऊतांच्या सिल्वर ओक ते मातोश्री अशा फेऱ्या सुरू होत्या, सगळं झालं. पण तरीही या तिघांना एकत्र आणणं एक मोठं आव्हान होतं, कारण काँग्रेसचा एक मुद्दा असा होता की काँग्रेसला थेट म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व, आपण जरी किती चर्चा केली की शिवसेनेचं हिंदुत्व हे RSS किंवा भाजपच्या तुलनेत कराल वाटत नाही मतदारांना, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर थोडंसं आयडिओलॉजिकली जवळ जाणं शक्य आहे. पण तरी सुद्धा काँग्रेसची एक पद्धत की ठंडा करके खाणे का, ही पाहता ते किती आव्हान होतं. आणि तिथे नेमकी आपण म्हणतो ना स्ट्रायकर चालवण्याची कामगिरी कोणी केली? पण पवारांनी व्यवस्थित, जसं मॅन्युरिंग आपण एक इंग्रजी शब्द आहे, एखादी ट्रॅफिक खूप असेल आणि एखादा जो स्कूटीवाला असतो त्याची गाडी बरोबर बरोबर काढत असतो, त्या पद्धतीने शरद पवारांनी या सर्व जरा ट्रॅफिक जी जमा झाली होती या ट्रॅफिकमध्ये आपली गाडी तर नेली, पण त्याच्याबरोबर शिवसेनेला आणि काँग्रेसला बसून बरोबर सत्तेची मोठ मागून जी 2-4 गाड्या ओढत जी आणल्या. आहे ना ती नेली, पण त्याच्याबरोबर त्यांना एक कॉन्फिडन्स सुद्धा नव्हता. हे करत असताना शिवसेना आपल्याबरोबर येईल का याचा कॉन्फिडन्स नव्हता शरद पवारांना शेवटपर्यंत. जर ज्या वेळेला संजय राऊत सिल्वर ओकवरती मिटिंगला आले आणि सांगण्यात आलं की नाही आपल्याला सरकार बनवायचं आहे, शरद पवार नेहमीप्रमाणे वाटलं की हे नेहमी राजीनामा खिशात ठेवणारे लोक आहेत, हे आज हो म्हणतील उद्या नाही म्हणतील, असं शरद पवारांना जाणवलं. मग संजय राऊत म्हणले नाही आपल्याला खरंच बनवायचे. पवार हसले, असं कसं शक्य आहे. मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा फोन आला संजय राऊत यांच्यावरती आणि पवारांना फोन देण्यात आला. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं संजय राऊत जे बोलतील ती आमची अधिकृत भूमिका असेल आणि आपल्याला सरकार बनवायचं आहे. मग त्यावेळेला शरद पवारांना कॉन्फिडन्स झालं की उद्धव ठाकरे जर स्वतः सांगत असतील तर आपल्याला ह्या दिशेने पावले उचलली गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांना फोन केला, काँग्रेसच्या लोकांना फोन केला. नंतर ज्यावेळेला रिझल्ट डिक्लेअर झाले, तो एक किस्सा खूप गमतीशीर किस्सा आहे. त्यावेळेला रिझल्ट डिक्लेअर होत असताना शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली सिल्वर ओकमध्ये. नंतर ते पुण्याच्या दिशेने बारामतीला जायचं होते, निघाले. निघत असताना पवारांनी आपला संजय राऊतांनी फोन केला. मला वाटतं आपल्या जे पनवेलजवळ एक मॅकडोनाल्ड आहे, त्या मॅकडोनाल्डवरती ते एका गाडीमध्ये बसले आणि तळेगावपर्यंत एकत्र प्रवास केला. आणि ज्या दिशेने म्हणजे शरद पवारांची जी गाडी असेल, मी पुस्तकात म्हटलंय, ज्या स्पीडने फिरत होती गाडी त्याच्या डबल स्पीडने महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या घटना इथं घडत होत्या, या ठिकाणी घडत होत्या. आणि तिथं ठरलं की सरकार हे बनणार. नंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि अनेक गोष्टी तेव्हा क्लिअरिटी यायला लागली. या सगळ्या नाट्यामधला एक अतिशय छोटासा म्हणजे जो आपण साईड हिरो वगैरे म्हणतो तशा टाईपची भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी फार आधीपासून बजावली होती. निकालाच्या आधीपासूनच आणि निकाल लागल्याबरोबर त्यांनी खूप मोठं विधान केलं होतं की बाकी 3 पक्षांची बेरीज ही बाकीच्यांपेक्षा भाजपपेक्षा जास्त आहे. मी त्या विधानावर थोडंसंच बोलून या 36 दिवसांच्या नाट्यातल्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे जाते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की पवारसाहेबांनी जी काय त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्यात मुद्दा समोर आला, सुधीर ज्याप्रमाणे म्हणतायत की ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे, त्यामुळे इथे हिंदुत्ववादाकडे जाऊन चालणार नाही. आणि पवारांनी जाऊन मोदींना आणि शहांना सांगितलं. ती वेळ घेऊन गेले, संजय जास्त सांगू शकतील, पण मला जे काय आठवतं आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या म्हणून अमुक रक्कम हवी अशी एक पवार नेहमीच्या सवयीप्रमाणे हातात फाईल घेऊन मोदींकडे गेले. आणि त्यावेळेला त्यांनी मोदींना सांगितलं की हे आमच्या मागण्या आहेत. आणि त्यावेळेला सुधीरनी पण जे मान्य केलं की ती चर्चा झालेली होती, त्याच्यात मोदींनी हे केलं की आपण आता एकत्र काम करायचं आहे. त्यावर शरद पवारांनी सांगितलं की नाही, आमच्या पक्षाचा वेगळा निर्णय झालेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. आणि मोदींनी ताबडतोब त्यांना सांगितलं की तसं असेल तर तुमच्या या नव्या प्रयोगाला आमच्या शुभेच्छा आहेत. इथे ते नाट्य एका विशिष्ट टप्प्याला आलं. भारतीय जनता पक्ष वेगळा पडला
आणि 3 लोकांची युती आघाडी प्रत्यक्षात आली. त्याचं महाशिव आघाडी हे शिव असल्यामुळे टाळला गेला शब्द, महाविकास आघाडी हा शब्द आला. महाशिव हा त्यातही पत्रकारांच्या भूमिका फार चांगल्या होत्या. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं की आपल्या हातून आता सगळं सुटलंय, त्याही वेळेला भारतीय जनता पक्षाने हाय खाल्ली नाही, खायची नसतेच. आणि मोदींसारख्या अभेद्य नेतृत्वाच्या पक्षांनी तर अजिबातच खायची नसते. आणि त्यांनी दुसरा प्रयोग सुरू केला. तो प्रयोग अतिशय वेगळा आहे आणि महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणावर त्या प्रयोगाच्या पडछाया पडलेल्या आहेत. तो होता पहाटेच्या शपथविधीचा. अगदी अगदी मी 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 आता या विषयाकडे जात नाही आहे. आता एक छोटासा ब्रेक घेतोय मी. ब्रेक नंतर या सगळ्या घडामोडीमधलं जे सगळ्यात नाट्यमय प्रकरण होतं त्या प्रकरणाकडे आपण जाणार आहोत. आत्ता जसा मॅडमनी उल्लेख केला पहाटेच्या शपथविधीकडे. सुधीर, तुम्ही या शपथविधीचं भाकीत अगदी 3 दिवस अगोदर केलं होतं, कारण 23 तारखेला शपथविधी झाला आणि तुम्ही एक ट्विट केलं होतं 19 तारखेला. त्यात या शपथविधीचा जरी उल्लेख नसला तरी समथिंग इज बर्निंग, समथिंग इज हॅपनिंग असा एक त्याच्यातनं संकेत मिळाला होता. काय नेमकं ते प्रकरण होतं? बघा, महाराष्ट्रात जेव्हा असं क्लिअर झालं होतं की 3 पक्षांचं सरकार येणार, अगोदर लोकांना विश्वास बसत नाही 3 पक्षांचं सरकार येणार, पण एकदम नक्की झालं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांचं सरकार येणार निश्चित झालं होतं. पण त्याच्यानंतर एक मला असं वाटतं की जशी शरद पवारांनी एक चर्चा BJP बरोबर सुद्धा चालू केली होती, जर आपल्या सरकारमध्ये यायचं असेल तर 2-3 ऑप्शन व्यक्ती ओपन ठेवत असतो, तसं एक BJP बरोबर भारतीय जनता पार्टीचं ऑप्शन तर त्यांची चर्चा चालू होती. पण ती चर्चा पुढे ठेवली नाही, त्यांनी चालू ठेवली नाही, त्यांनी एकाच ठिकाणी स्टॉप केला. आणि तो स्टॉप अजित पवारांना सांगण्यात न आला नाही की मी स्टॉप झालेलो आहे. पण अजित पवार त्यावेळेला त्यांनी असं गृहीत धरण्यात आलं की आपल्याला पुढे जायचं आहे. पण तो स्टॉप त्यांना कळल्यानंतर अजित पवारांना असं जाणवलं की आपल्याकडे सुद्धा 30-35 आमदारांचं संख्याबळ एक मला वैयक्तिक मानणार आहे आणि त्याच्या जोरावरती आपण एक सरकार बनवू शकतो भारतीय जनता पक्षाबरोबर यांच्याबरोबर जाऊन. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जी सोपिटेल हॉटेलला, जसं बांद्रा कुर्लाला जी हॉटेल आहे त्याच्यात मिटिंग झाली आणि ठरलं की आपल्याला सरकार बनवायचं. मग त्याच वेळेला त्याच रात्रीमध्ये राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि पहाटेचा शपथविधी, जसं तुम्ही सांगितलं, सर्व महाराष्ट्र आणि भारत आणि जगातले लोक सरप्राईज झाले की असं काय झालं. पण मला असं सांगावंसं वाटतं की त्यातलं सर्वात आनंदी आणि सुखदायी व्यक्ती मी होतो ॲज अ पत्रकार म्हणून. कारण की मी 19 तारखेला ट्विट केलं होतं की 30-35 आमदारांबरोबर अजित पवार हे भारतीय जनतेबरोबर सरकार स्थापन करणार आहेत असं ट्विट केल्यामुळे त्या दरम्यान मला अनेक लोकांचे फोन आले, राष्ट्रवादीचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा शिवसेनेचे असतील. त्या ट्विटचा उल्लेख थोरातांनी पवारांशी बोलताना, आणि ते मला वाटतं स्क्रीनशॉटही हो, त्यांनी दाखवलं होतं की असं असं ट्विट झालेलं आहे. त्यानंतर अनेक लोकांची ही गोष्ट शक्य नाही आहे, तू काहीतरी स्पेक्युलेशन करतोय, काही वावड्या उठवतोय, हे शक्य नाही आहे. त्या दिवशी जेव्हा शपथविधी झाला आणि सकाळी मला फोन आला, सुधीर ते ट्विट ते खरं ठरलं, शपथविधी झाला. सर्वात आनंदी आणि सुखदायी व्यक्ती लोक सरप्राईज झाले असं मी एक धन्यता मानलं की जे आपण जे काही लिहिलं होतं ते सत्य ठरलं. आणि पत्रकार सगळ्या पत्रकारांना त्यावेळेला सुधीर सूर्यवंशींबद्दल एक जेलसी निर्माण झाली किंवा आदर की यांना कळतं आणि मला का कळलं नाही. तर ते निर्माण झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग जेव्हा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती लोक जे त्यांचे समर्थक येणं सुरू झालं आणि त्यांना गाडीने घेऊन जाण्यात आलं आणि त्यावेळेला एक आमदारांनी त्यातला एक किस्सा सांगितला. तर तो मला त्याने सांगितलं की नाशिकचे आमदार आहेत ते, तर आम्हालाही बोलवण्यात आलं. आम्ही सकाळी त्या शपथविधीच्या ठिकाणी गेलो आणि बघितलं तर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस. आम्हाला वाटलं की कुठल्या तरी शेतकरीबद्दल काहीतरी मिटिंग असेल गव्हर्नर बरोबर, राज्याबरोबर, त्या मिटिंगसाठी आलो. पण एकदा वेगळंच चालू होतं, शपथविधी चालू होते, नंतर सांगत गाडीत बसा, अशा सर्व घटना घडत होत्या. आणि त्याच्यामध्ये एक वेगळं जे प्रयोग करण्याचं अजित पवार, जसं शरद पवारांनी बंड करून सरकार स्थापन केलं, पण त्यांनी ते स्थापन केलं आणि सरकार चालवलं, तसा प्रयोग पुतण्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण ते बंड त्यांचं यशस्वी झालं नाही. काकांनी ते बंड पूर्णपणे यशस्वीपणे ते थांबवलं आणि 72 तासानंतर हे सरकार गेलं. जसं लिगल बॅटल आपण म्हणतो, ते लिगल बॅटल झालं आणि त्याच्यातून हे सरकार गेलं. पण हे करत असताना एक झालं की शरद पवार महाराष्ट्रातल्या राजकारणात मुरब्बी नेते आहेत. म्हणजे त्यांच्यापुढे देवेंद्र फडणवीसांनी फाशी टाकण्याचा प्रयत्न केले, ते फेल ठरले. अमित शहानी टाकले, ते फेल ठरले. अजित पवार स्वतः घरातल्या माणसांनी बंड केले, ते फेल ठरले. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी क्रायसिस किंवा एखादं संकट निर्माण होतो
त्या संकटामध्ये खऱ्या पद्धतीने एखाद्या माणसाच्या नेतृत्वाचा कस लागतो. नेतृत्वाचा कस, खरं तर शरद पवारांच्या नेतृत्वाचा हा कस होता. कारण परिस्थिती अशी होती की परिस्थिती कशी हँडल करावी याचा विचार करण्यात अनेकांचा वेळ गेला असता, पण पवारांनी थेट कृतीला सुरुवात केली. नेमकं ते सगळं काय घडलं? कारण आम्ही जेव्हा चित्र बघितलं होतं न्यूजरूममधून, आम्ही जेव्हा बघत होतो त्यावेळेला असं होतं की त्या शपथविधीला हजर असलेले शिंगणे असतील, त्याच्यानंतर मुंडे असतील, एक एक आमदार येत गेले. तिथं कार्यकर्त्यांचा मोठी गर्दी होती. ते नेमकं सगळं कसं घडलं आणि नेमकं YB चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं? तर ज्यावेळेस सकाळी हा शपथविधी झाला आणि 7 वाजता तो डिक्लेअर करण्यात आला, त्यानंतर पवारांना कळालं, पवारांनी म्हणजे आम्ही ज्या माहित्या मिळवल्या, म्हणजे आपल्याला जे कळालं, त्यांनी पहिला फोन लावला तो उद्धव ठाकरेंना लावला की तुम्ही काही काळजी करू नका, मी आता YBला जातो आहे. अजित पवारांनी मोठी चूक केलेली आहे आणि पक्ष शिस्तभंग केलेला आहे, त्यांची पक्षातून मी हकालपट्टी करतो आहे, त्यांच्यावर मोठी कडक कारवाई आम्ही करत आहोत आणि तुम्ही काळजी करू नका. 12 वाजता तुम्ही YB सेंटरला या, आपण एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जे काय घडलं आहे, कसं झालं आहे, त्याच्यातून आपण योग्य मार्ग काढून आपल्या महाविकास आघाडीचा प्रयोग पुढे चालू ठेवूया. उद्धव ठाकरेंना एक गोंधळाचंच वातावरण होतं, अख्ख्या महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण. अनेक आमदारांचे फोन येत होते. काही आमदारांना तर असं वाटतं की आता करायचं काय, काय करायचं नेमकं, काही म्हणजे डोक्यात दगड जसा घालावा तसा. म्हणजे मी स्वतः रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत ते सगळं पान लावणं, पेपरमध्ये बातम्या, आता उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व, ते मोठा हात करून ठाकरे घराण्याचा पहिला मुख्यमंत्री, या सगळ्या गोष्टी सगळ्या पेपरने देशभरातल्या त्या टाकल्या होत्या. आणि आम्ही निश्चिंत झालतो की 36 दिवसाचा बाबा जी काय 34 दिवसाचा क्लायमॅक्स होता की आता डोक्यातून गेला, आता एकदाचं ठरलं यांचं. म्हणून आम्ही सगळे निवांत होतो. सकाळी ज्यावेळेस मी म्हणजे झोपेत होतो, मला माझ्या मिसेसने उठवलं की अहो ते काय चाललं आहे टी व्हीवरती. म्हणलं काय चाललं? ते शपथविधी झाला म्हणे. म्हणलं कोणाचा? म्हणे उद्धव ठाकरेंचा, आपले अजित पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसचा. अरे म्हणले ते टी व्हीवाले काही दाखवतात. म्हणलं 35 दिवस झालं ते डोकं झालं काही दाखवतात, ते कशाला? नाही म्हणे ते काळ्या टोपीवाले राज्यपाल पण मध्ये. मग मी गडबडून जागा, अरे काळ्या टोपीवाला राज्यपाल कसे मध्ये असते? मग मी बघतो तर ते दिसत होतं. आणि त्यानंतर मग आपण एकदम बाहेर पडलो आणि ज्यावेळेस YB सेंटरला गेलो त्यावेळेस पवारसाहेब ऑलरेडी तिथं आले होते. सगळे नेते कार्यकर्ते, प्रचंड संतापाचं वातावरण होतं, घोषणाबाजी चालू होती. आणि पवारांनी त्यातून उद्धव ठाकरेंनी सांगितलं, काँग्रेसचे नेते इकडे विधानभवनमध्ये बसले होते, ते एकदम शेवटी विश्वासार्हतेचा प्रश्न होता आणि पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल सतत टीका टिप्पण्या होत असतात, सतत सांगितलं जात असतं. पण तो ह्यावेळेस त्यांचा खरा कसोटीचा काळ होता की हे बंड माघारी फिरवण्याचं. कारण केंद्रामध्ये मोदी शहाची राजवट आहे. रातोरात राष्ट्रपतीसुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत जागून सही केली. त्या गृह विभागातील जे अधिकारी होते त्यांचे सगळे मोबाईल काढून घेतले होते. त्यांना सांगितलं होतं की राष्ट्रपती राजवट हटवण्याची फाईल आपल्याला एका रातोरात काढायची आहे. ह्या सगळ्या प्रक्रिया रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत ह्या देशाच्या पातळीवर झालेल्या होत्या. आणि अशा प्रकारे बंड मागे घेणं आणि जे सरकार स्थापन झालेलं आहे, म्हणजे जे अधिकृत राज्यपालाच्या शपथविधीनं सरकार स्थापन झालेलं आहे, अशा सरकारला आव्हान देणं ही सगळ्यात मोठी. आणि शिवाय त्यांच्या कौटुंबिक स्तरावर पण त्यांना एक वेगळ्या घरातून अजित पवारांसारख्या अत्यंत जीवाभावाच्या लोकांनी बंड करणं, हे करणं हे अत्यंत म्हणजे चारही अंगाने. एका बाजूला शिवसेनेच्या बद्दल झालेल्या विश्वासाचं बेभरोशाचं राजकारण, दुसऱ्या बाजूला काँग्रेसला शिवसेनेसोबत जोडण्याचं केलेलं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची झालेली मानहानी, तिसऱ्या बाजूला घरात कौटुंबिक झालेला कलह, चौथ्या बाजूला ह्या सगळ्या मोदी आणि शहा आणि केंद्रीय सरकारचं प्रेशर, यंत्रणांचं प्रेशर, आणि पाचव्या बाजूला सरकारच स्थापन झाले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार अत्यंत त्यांच्या त्या म्हणजे चेहऱ्यावरचा कुठला अहवाल न दाखवता, म्हणजे जसं म्हणतात की पवाराच्या काठीला आवाज नसतो, ती कुठल्याही आवाज काठीचा न करता ते आले, बसले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सुरू केलं की प्रत्येक आमदाराला फोन चालू केला. प्रत्येक आमदार, कुठे आहेस? 5 वाजता मीटिंग बोलवली आहे, 5 वाजता मीटिंग बोलवली आहे. पक्षाची मीटिंग सगळ्या आमदारांची बोलली. काही आमदार विमानतळावर होते. म्हणजे मी स्वतः काही गोष्टींचा साक्षीदार आहे म्हणून सांगतो की शिवसेनेच्या लोकांना पवारांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं की विमानतळावर जो आमदार दिसेल, आम्ही मिलिंद नार्वेकर आणि त्याचं कारण असं होतं की शिवसेनेची विमानतळावरतीच मोठी कामगार सेना आहे आणि तिथले जे कामगार आहेत ते कामगार जे आहेत ते कामगारांना सगळे निरोप पोचले. बरं, ते कामगार म्हणजे असे काही आपले वेठबिगारी कामगार आहेत, ते सगळे कार्यकर्ते कामगार आहेत, मग पदाधिकारीच असतात, सुटाबुटातच वावरत असतात तिथं. ते फोटो काढून पाठवत होते, साहेब हा माणूस दिसला इथं, नाही हा आपला नाही. संजय बनसोडेंचा फोटो आला, त्या एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे गेले, एकनाथ शिंदे गेले. म्हणजे शिवसेनेच्या आमदाराने
राष्ट्रवादीच्या आमदाराला हटकणं हां. हे एक आणि सरकार इथं स्थापन झालेलं, उद्या काही कारवाई होऊ शकतात आणि सोबत घेऊन इथे सोबत घेऊन आणणं. येणं म्हणजे अशा प्रकारे आणि मग साहेबांनी फोन करणं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत ज्याला म्हणजे पवार काय म्हणजे असं म्हणतात की कुठलीही गोष्ट झाली तर पवारांचा हात आहे, पण पवारांचा हात किती जबरदस्त आहे हे त्या दिवसाच्या 36 दिवस जे झालं ते झालं, राजकारण माइंड गेम झाला, पण पवारांची ताकद काय आहे, पवारांचा दबदबा काय आहे ही त्या दिवशी दिसलं. कारण प्रत्येक आमदाराला वाटायला म्हणजे धनंजय मुंडे 4 वाजेपर्यंत सापडत नव्हते, ट्रेस होत नव्हते, आता काय करायचं. पण ते पवारांनी ज्या पद्धतीने त्यांना निरोप पाठवला तो किस्सा खरं तर असा जाहीरपणे सांगू नये, परंतु ज्या पद्धतीने त्यांना निरोप गेला पवारांचा आणि धनंजय मुंडे 4:30 पावणे 5च्या दरम्यान आले आणि शिवसेनेचे सगळी केडर म्हणजे शिवसेनेचे सगळे शाखा प्रमुख वगैरे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आपण हे आता करायचं आहे आणि त्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं त्या आम्ही 162 नावाच्या त्याच्यामध्ये स्वतः पवार बोलले ते, कारण पवारांना काही चाहूल लागले असेल, पवारांना काही कुणकुल लागले असेल की असं काही होऊ शकतं अचानक ऐनवेळेस, कारण भारतीय जनता पक्ष इतका शांत बसला याचा अर्थ तो एकदम तोंडावर पाडण्यासाठी बसला असेल किंवा मोठा स्फोट करणार पण असेल. पण तरी सुद्धा याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता. हे सगळं झालं, त्यांनी आमदारांना सगळ्यांना परत आणलं, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा किंवा सगळ्यात जास्त कसोटीचा क्षण होता तो म्हणजे अजित पवारांना परत आणणं. एकदा काचेच्या भांड्याला तडा गेला तर ते परत सांधता येत नाही. ती किमया कशी साधली पवार? हेच महत्त्वाचं आहे की राजकारण कुठल्याही परिस्थितीत कसंही होत असलं तरी पवार कुटुंब हे एक आहे. पवार कुटुंब हे ज्यावेळेस एकत्र बसतं त्यावेळेस ती शरद पवारांचंच ऐकतं, कारण पवारांनी सांगितलं होतं की मी घरचा कर्ता पुरुष आहे. प्रेस कॉन्फरन्समध्येही सांगितलं होतं की मी घरचा कर्ता पुरुष आहे, माझं मत हे शेवट अंतिम निर्णय म्हणून मानलं जातं. अजित पवारांनी शपथविधी घेतल्यानंतर अजित पवार घरी गेले, त्यांच्या बंधूंच्या घरी गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दिवशी लगेच कॅबिनेटची मिटिंग बोलवली दुपारी. त्या मिटिंगला रिकामी खुर्ची होती, अजित पवार तिथे गेले नाहीत, कारण सकाळी 7-8 वाजल्यापासून पवार ॲक्शन मोडमध्ये होते की आपल्याला मला हे पटलेलं नाही आहे. त्यांची सकाळ त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर हकालपट्टी केली आणि हा सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक त्यांनी दिला. आणि ते हकालपट्टी केल्यानंतर जे आमदार होते सगळे राष्ट्रवादीचे त्यांना एक कॉन्फिडन्स आला की बाबा हे आपण करतोय ते चुकीचं करतोय, आपण मोठ्या साहेबांच्या विरोधात जातोय आणि आपण काय करायला पाहिजे, आपण न्यूट्रलच राहायला पाहिजे, आपल्याला साहेबांच्या मिटिंगला जायला पाहिजे, पक्ष म्हणून जायला पाहिजे. मग तिथून बाकीचे नेते जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, इव्हन सगळ्यात मोठी भूमिका बजावली पवारांना म्हणजे माघारी आणण्यात अजित पवारांना ती सुनील तटकरे असतील की सुनील तटकरेंनी खूप चांगल्या पद्धतीने त्यात रोल प्ले केलेला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचं कुटुंब म्हणून ज्या 23 तारखेच्या शपथविधीनंतर 25 तारखेला अजित पवार पहिल्यांदा सिल्लोडला गेले. तुम्ही तो रश्मी ताई होती त्या 26ला गेले, 26ला गेले आणि 26ला गेल्यानंतर दादा असे पळत गेले आतमध्ये आणि तो फक्त तेवढं व्हिज्युअल आलं आणि कळालं की आता पवारांच्या घरी गेलेत म्हटल्यानंतर निर्णय काहीतरी होणार आहे, नक्की निर्णय तिथं काहीतरी होऊ शकतो. आणि बाहेर ज्यावेळेस आले तिथून त्यांची कौटुंबिक चर्चा झाली, सगळी कुटुंबात आता त्या कुटुंबातल्या गोष्टी आहेत ते ज्या चर्चा झाल्या, ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस पवारांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, अजित पवार असे दारात होते आणि पवार त्यांना सोडायला मागायला ते असे चौकटीला हात लावून उभा होते आणि अजित पवार पुढे मीडियाशी वाट काढून निघून जात होते. ते जे चित्र होतं त्या चित्रात म्हणजे कसं एक बॉडी लँग्वेज कळते आपल्याला, सायकोलॉजिकली नेत्यांकडे आपल्याला थोडं तरी जाणवतं. तिथं कळालं की मिटलेलं दिसतंय प्रकरण, म्हणजे आता हे प्रकरण बंड मागे घेण्याचं. आणि तिथूनच अजित पवार पुढे गेले आणि मग त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसांकडे सोपवला आणि देवेंद्र फडणवीसांनी लगेच जाऊन राजभवनावरती जाऊन हे केला. पण याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 72 तासामध्ये हे बंड मोडून काढण्याचं जर कसब असेल तर ते फक्त शरद पवारांकडे आहे आणि ते कसब त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला दाखवून दिलं. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा आमदार, त्यांच्या पक्षाचा नेता हा त्यांच्या शब्दाच्या बाहेर का जात नाही आहे, ते कसा दाबला. आणि त्याच्यासोबत शिवसेना असल्यामुळं म्हणजे फील्डवरती शिवसेना आहे आणि बाकीचे सगळ्या राजकीय घडामोडी करण्यासाठी शरद पवार हे आहेत. मग लिगलचा विषय झाला, लिगल बॅटल कसं होईल काय होईल, पण त्यांनी लगेच जयंत पाटलांची नेमणूक केली आणि मग खऱ्या अर्थाने तिथून पुढे आपण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड रक्ताचे जे संबंध असतात खूप थिक असतात पाण्यापेक्षा, आणि शरद पवारांनी ते प्रूव्ह केलं. महाराष्ट्राने अनेक काका पुतण्याचे बंड बघितलेत, पण ते बंड झाले, ते एकत्र आले नाही. पण शरद पवारांनी दाखवून दिलं मी एक वेगळा काका आहे महाराष्ट्रात, पुन्हा ती किमया पण माझ्या साधली. पुतणीला मी घरी आणू शकतो, हे काकाने दाखवून दिलं. हे सर्वात महत्त्वाचं नमूद मला असं करावंसं वाटतं. अजून एक चव्हाणांचं वाक्य आहे की नेहमी राजकारण बेरजेचं करायचं असतं. तर इथे घरातून तयार झालेला पुतण्या जो छत्रछायाखाली वाढला, त्याची चूक झाल्यानंतरही सुबह का फूल भूला जब शाम को वापस आया
तर त्याला अख्ख्या पवार कुटुंबांनी अजितदादांना सामावून घेतलं. शिवाय अजितदादा व्हल्नरेबल आहेत, भावनेत कोणताही निर्णय घेऊ शकतात असं देखील चित्र महाराष्ट्रासमोर आलं, जे त्यांच्या पुढच्या वाटचालीत कदाचित अडसर ठरेल का ते पाहणं नाही, त्याची पुढच्या एक पार्श्वभूमी 10-15 कशी, दादांचा वर्षांसाठी स्वभाव पाहता, महत्त्वाचं ठरेल. अजितदादांचा स्वभाव पाहता हे घडलं कसं, त्याचा एक दुसरा एक आयाम सांगितला जातो की जी वरळी सेंटरला शेवटची मिटिंग झाली उद्धव ठाकरेंच्या घोषणेची की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार याची, त्यावेळेस काँग्रेसच्या काही जागा वाटप, विधानसभा अध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टीवरती काँग्रेसचे काही नेते आक्रमकपणे पवारांवरती आक्रमक झाले. मग ते इतके आक्रमक झाले की ते ह्या वयात एवढं सगळं घडून आणलं आहे पवारांनी, एवढं सगळं केलेलं आहे आणि तुम्ही फक्त 4-2 जागासाठी म्हणा किंवा 2-4 मंत्रिपदासाठी या ऐन वेळेस ऐन क्षणाला तुम्ही आक्रमक होऊन पुन्हा अजून खोडा घालायला बघतात. मला त्याचाही एक राग अजित अजित पवार पवारांना. उठले आणि त्या बैठकीतून निघून गेले आणि मग पुन्हा ब्रेकिंग चालू झालं की अजित पवार रागारागाने निघून गेले बैठक. पण पवारांनी बाहेर आल्यावर सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरलेला आहे आणि उद्या लवकरच आमचा शपथविधी होणार. पण सकाळी ते झालं कदाचित त्या रागातून, कारण शेवटी काकांना त्यांच्या कुटुंबालाच माहिती की दादांचा स्वभाव वगैरे तो कसा माघारी आणायचा, त्यांना कसं मानवायचं. पण सुधीर जसं म्हणलं की पाण्यापेक्षा रक्ताचं नातं हे अधिक घट्ट असतं आणि ते घट्ट नातं ह्या ठिकाणी 72 तासात पवारांनी मेसेज दिला गेला विरोधकांना, एक मेसेज दिला गेला आपल्या सत्ताधाऱ्यात म्हणजे त्यावेळच्या त्यांच्या पक्षातल्या सगळ्या आमदारांना, आणि तो मेसेज देण्याचं काम झालं ताज लँडसेंडला. म्हणजे आम्ही ज्यावेळेला न्यूजरूममधनं स्क्रीन पाहत होतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आम्ही 162 अशा असे बोर्ड्स, असे स्टँडीज तिथे लावले होते. एक माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न झाला. याचा प्लॉट कसा तयार झाला? आणि ह्या 2 गोष्टी आहेत. एक तर पवारांनी सगळ्यात पहिलं काय केलं तर अजित पवारांबरोबर कोणते आमदार गेले, म्हणजे आपले आमदार कोण, अजित पवारांबरोबर गेले कोण, त्यांना परत कसं आणायचं. एक तर त्यांनी आपल्या पक्षातल्या आमदारांना म्हणजे सुप्रियाताई सतत फोन करत होते, तुम्ही साहेबांबरोबर आहात, बाबांबरोबर आहात की आमच्याबरोबर आहात. मग जे आहेत त्यांना तत्काळ सांगितलं की तुम्ही या. मग जे गेलेले त्यांना परत आणायचं पूर्ण. आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांना माहिती पाहिजे, गुडगावमध्ये एका हॉटेलमध्ये 2 ते 3 आमदार, म्हणजे त्यांनी एक प्लेन ठेवलेलं, त्यांना 3च आमदार जाऊ शकलेले, असं काहीतरी झालं गुडगावच्या ह्याच्यामध्ये. आणि तेव्हा पवारांनी आपले जेवढे दिल्लीमधले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगितलं आणि NCPचे जे आहेत ते तिथं गेले. गुंड उभे होते, गुंड, आणि तिथे हरियाणी गुंड म्हणजे एकदम मोठे गुंड. आणि त्यांनी आमदारांना ज्या फ्लोअरवर ठेवलं त्या फ्लोअरवर कोणीच जाऊ नव्हतं शकत. आमदारांचे सगळे फोन काढून घेतले, त्यांना फक्त जेवण खाणं पिणं, आणि तुम्ही कोणाला फोन नव्हते करू शकत. तर आमदारांना माहीतच नव्हतं महाराष्ट्रात काय झालं आहे आणि गुंड उभे. तर तरी पवारांनी आपली लोकं पाठवली, त्यांनी थोडी रेकी केली हॉटेलमध्ये काय आहे. मग त्यांना कळलं 3rd फ्लोअरवर आहेत पण त्या फ्लोअरवर कोणी जाऊ शकत नाही आणि सगळे असे उभे आहेत. मग ह्यांनी पण आपली लोकं पाठवली. एकदा एका गडबडीमध्ये 2 आमदार जाऊ शकले पण नरहरी झिरवळमधला अडकले. त्यांना त्या लिफ्टमधनं पकडलं आणि परत रूममध्ये बंद केला. मग ओळखू आले. मग परत त्यांनी केलं. आणि तेव्हा मला आठवतं की NCPचे जे युवा कार्यकर्ते आहेत तिकडे, त्यांना सांगितलं की तुम्ही किचनमध्ये, सोनिया दुहान वगैरे, किचनमध्ये जी भाज्यांची गाडी येते ती आम्ही तयार ठेवतो बॅक गेटने. नरहरी झिरवळ कसे बसे पळत आले आणि त्यांनी फक्त बनियान आणि त्यांची विजार होती, शॉर्ट्स होते, त्याच्या ह्याच्यावर धावत आले आणि त्या भाज्यांच्या ट्रकमध्ये बसले. त्यांना काढलं आणि पूर्ण ते गुंड त्यांची पाठलाग करत होते. नोएडा क्रॉस केलं, मग त्यांनी गाडी बदलली. नंतर पवारांच्या बंगल्यावर जे त्यांनी आमदार आणले, म्हणजे नरहरी झिरवाळ यांचा सुद्धा कस लागला या सगळ्याच्या. 20 सेकंदात सांगतो ते गमतीदार केस की नरहरी झिरवाळची विजार पॅन्ट, आपला तो 3 गुंड्याचा शर्ट आणि टोपी, ती तिथं ती मिळाला ना, त्या हरियाणात कुठं मिळाला त्यांना तसा. मग त्यांना ती पॅन्ट शर्ट सूट घेतला. ज्यावेळेस ती पवारांच्या समोर गेले, अगो नाही म्हणले, हे नरहरी झिरवाळ म्हणजे असा कसं आला, म्हणजे कापडच त्यात मिळाली बरे. आमदार आले म्हणजे झालं असं की मुंबईमध्ये जे आमदार आले त्यांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली. आपल्याला 162 नंबर दाखवायचा आहे. म्हणजे ग्रँड हयात अंधेरीला जो आपण सांगतो की एक ग्रँड शो ठेवला की आम्ही 162 ते एवढ्यासाठी ठेवला की ॲट द सेम टाइम तुमची कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती की आम्हाला बहुमत सिद्ध करायचं आहे. तर ते व्हॉइस वोटने करायचं की सिक्रेट बॅलेटने करायचं आहे ही चालू होती. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा खूप मोठा हात होता, अनिल परबांचा देखील हात होता. म्हणजे त्यामध्ये ते एक अतिशय उत्तम किस्सा आहे की आमदार जे गेले होते, जे परत येत होते, त्यांच्या सहीला थोडा लेट होत होता, विमान निघत होतं,
तर विमानतळावर पण शिवसेनेचेच कामगार सेना आहे, तर ती जी शिडी लावतात ती शिडी काढतात, तर खालच्या क्रूला सांगितलं शिडी काढू नका. अनिल परब अक्षरशः धावत आले, ॲफिडेव्हिट्स धावत आले, घेऊन आले, ते विमान डिले झालं, ते चढले, ते फ्लाय केले, सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी मग सांगितलं की आमच्याकडे 162 आहे. पण ऐन वेळेला पृथ्वीराज चव्हाणांना समजलं की जर आपण सांगितलं की आमच्याकडे 162 लोकांच्या सह्या आहेत आणि भाजपा म्हटले मग आम्हाला आमच्या सह्या दाखवायची, तर पुन्हा डिले होईल. ऐन वेळेला त्यांनी वकिलांना थांबवलं, नाही तुम्ही सांगू नका. कोर्टाची ही जी हिअरिंग होती म्हणजे रामण्णाच होते आणि त्यांनी कर्नाटकला जो दिला, म्हणजे जेव्हा कर्नाटकचं सरकार पडण्यात पण त्याच बेंचचं खूप मोठं होतं की त्यांनी सांगितलं नाही व्हॉइस वोटने करा, सिक्रेट बॅलेट करायचं नाही. तो एक जजमेंट आला आणि त्याच्या आधी संध्याकाळी आम्ही 162 हे चित्र उभं करण्यात आलं की बघा आम्ही एकत्र आहोत. राज्यपाल भवनाला पण म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, राज्यपाल भवनाला देखील पत्र गेलं ह्या तिन्ही पक्षांचं म्हणून की आम्ही 162 होत, ह्या आमच्या सह्या आहेत. म्हणजे सगळीकडनं महाविकास आघाडीने पूर्ण केलं आणि चित्र दाखवलं. आणि जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आणि ज्या क्षणी कोर्टाने सांगितलं की बहुमत सिद्ध करायचं आहे पुढच्या 24 तासात करा आणि कॅमेऱ्यामध्ये करा, म्हणजे असं नाही होत की तुम्ही दाखवू शकत नाही, तुम्हाला हे सगळं दाखवावं लागणार आणि ते तुम्हाला व्हॉइस वोटनं करणार. तिथेच जे आपण बघतो भाजपला सगळ्यात मोठा फटका बसला. आणि दुसरा मला असं वाटतं की अजित पवारने जरी शपथविधी घेतला, अजित पवार कॅबिनेटला गेले नाही. अजित पवारांसाठी 6व्या फ्लोअरला म्हणजे जी पहिला खडसेंची जागा होती ती रूम दिली, अजित पवार तिकडे गेले नाही. अजित पवार विधान भवनात पदभार घेतला नाही. अजित पवार विधान भवनात होते, विधान भवनामध्ये राष्ट्रवादीचे नेते जाऊन बसले, म्हणजे राम शिंदे आले, राम शिंदेनं फडणवीसांनी पाठवलं जा बोल. अजित पवारांनी 26 नोव्हेंबर जेव्हा आपण हुतात्म्यांना श्रद्धांजली दिलं त्या कार्यक्रमाला अजित पवार गेले नाही. त्या कार्यक्रमाला अजित पवार ट्रायडंटमध्ये होते. ट्रायडंटमध्ये कुटुंबातल्या असं म्हणतात की खूप प्रमुख लोकांची, जे आपण बोलू नये, प्रमुख लोकांची भेट होती. अजित पवार ज्यांच्याबद्दल इमोशनल आहेत, पवारांची वाईफ प्रतिभा गहू, त्यांना भेटले, त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर अजित पवार गेले परत वर्षावर, राजीनामा दिला आणि तेव्हा पवार ट्रायडंटला होते, बँडाच्या ट्रायडंटला. तिथं सगळं ऑल इज वेल झालं. कोर्टात तेव्हाच हे आलं की तुम्ही हे करा, सगळं मिळून आलं आणि पिक्चर क्लिअर झालं. संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि जे लोक ते गेले, आम्ही शपथ घेतो, 27 तारखेची डेट दिली आणि अजित पवार सिल्वर ओकला गेले. वेळ अशी आली होती की असं सामान्य जनतेलाही वाटू लागलं होतं, भाजपला तर वाटतच होतं की असं वाटत होतं की भाजप ही लढाई कायदेशीरदृष्ट्या जिंकू शकेल आणि कुठे ना कुठेतरी भाजपला हे 3 पक्षांचं सरकार स्थापन करण्यात, भाजपला खोडा जो घालायचा आहे किंवा रोखायचा आहे ते रोखण्यात भाजप यशस्वी होईल असं वाटत होतं. कायदेशीर लढाईत भाजप कुठे कमी पडला? सर्वोच्च न्यायालयात ताबडतोब याचिका करायची हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांनी समोर आणला. गेल्या काही महिन्यांच्या, काही वर्षांच्या कालावधीत गांधी घराण्यातलं त्यांचं पूर्वीचं स्थान बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय धर्मनिरपेक्षतेचे एकनिष्ठ शिपाई स्वतःला मानतात. मोदींना त्यांचा पूर्णपणे विरोध आहे, म्हणून त्यांनी सर्व शक्तीनिशी यात आपले प्राण ओतून केस तयार करायची ठरवलं. कदाचित ते यशस्वी झाल्यामुळे गांधी परिवारातलं आपलं स्थान वाढेल, पवारांशी असलेले मतभेद कमी होतील, अशी काही कोष्टकं असतील, ते राजकारणात असतात. रविवारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली. त्यावेळेला कपिल सिब्बल यांचे काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद नव्हते, त्यामुळे अभिषेक मनु संघवी आणि कपिल सिब्बल असे 2 जण या 3 जणांची बाजू मांडत होते. अनिल परब, रश्मीनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट इथून अत्यंत हुशारीने त्यांना देत होते. आणि मुकुल रोहतगी हे भारतीय जनता पक्षाचे वकील होते. आता अजित पवार खरंच मनाने परत गेले होते का या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही, कारण त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे की त्या कालावधीबद्दल मी काहीही बोलणार नाही. ते कदाचित पक्षाची, कुटुंबाची मिळून भूमिका असेल, आपल्याला ते अजून कळलेलं नाही. काळाच्या ओघात कळलं तर कळेल, नाहीतर माहीत नाही. पण जर सिक्रेट बॅलेटनी मतदान करायचं ठरलं असतं अध्यक्ष निवडीसाठी, तर पुन्हा एकदा अजित पवारांना मानणारे जे काय आमदार आहेत त्या बाजूचे, त्यांनी मतदान करून अध्यक्ष जर यांचा निवडून आला असता भारतीय जनता पक्षाचा, तर पुन्हा वेगळ्या प्रकारचं अस्तित्वात आलं असतं आणि हे सरकार जे पहाटेच्या शपथविधीचं होतं त्याच्यावर मोहर उमटली असती. तसं काही झालं नाही. त्यामुळे मतपेटीतून भारतीय जनता पक्षाने जे काय मिळवलं, माझं तर प्रामाणिक मत आहे की शिवसेनेनी जे काय वेगळी भूमिका घेतली ती काय भारतीय मतदारांना फारशी पसंत पडत नाही. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना एक साधारणतः एक जे आपण म्हणतो की अरे अरे वाईट झालं अशा प्रकारची भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली होती.
पहाटेच्या शपथविधींनी त्यांनी ती घालवली. देवेंद्र फडणवीसांची साधारणतः प्रतिमा भ्रष्टाचाराचा विरोध करणारा नेता अशी आहे. तो नेताच अजित पवारांबरोबर गेला, पहाटेचा शपथविधीच झाला असं नाही, तर अजित पवारांबद्दलचे काही गुन्हे, काही खटले त्या मधल्या काळामध्ये हे केले गेले. परमवीर सिंग यांची भूमिका होती त्याच्यात, ते ACBचे चीफ होते. असं पुण्याई घालवणारा हा सगळा कालावधी होता. मला पॉलिटिकल रिपोर्टर म्हणून आणि या सगळ्या नाट्याकडे वेगवेगळ्या राज्यांमधली वेगवेगळी सरकारं पहाटेच्या शपथविधीला NCPच्या अजून 7-8 लोकांना जर शपथ देऊन टाकली असती की केवळ फक्त फडणवीस आणि अजितदादा नाही, तर NCPच्या आलेल्या 8ही लोकांना शपथ देऊन टाका. आणि ज्याप्रमाणे रश्मी सांगत होती की काँग्रेसमध्ये विमानांची जमवाजमव सुरू होती आणि विमानांमध्ये बसवून काही आमदारांना बाहेर नेऊन टाकलं असतं तर कदाचित हा प्रयोग यशस्वी झाला असता. तसं करायची भारतीय जनता पक्षाला गरज वाटली नसेल, कारण त्यांना वाटलं असेल की कोर्टाचा निर्णय हा गेम चेंजर असू शकतो, जे पूर्वी झालेलं आहे. पण त्यावेळेला अर्थातच कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टमधल्या एका राज्याबद्दलचा निर्णय प्रत्यक्षात आला. न्यायालयाचा निवाडा आल्यावर हे सगळं प्रकरण संपलं आणि असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच अजितदादांना फोन केला की आता जे काय आपण प्रत्यक्षात आणू पाहत होतो ते काही प्रत्यक्षात येणार नाही आहे, तुम्ही मला येऊन राजीनामा द्या, मी राज्यपालांना जाऊन या आऊट घटकेच्या सरकारचा राजीनामा देतो. त्याही नंतर गोष्ट तिथेच संपते असं नाही. त्याही नंतर अजितदादांनी आतमध्ये राहून काहीतरी मदत करावी, मन वळवण्याचा प्रयत्न करावा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न होते असं म्हणतात. ते काही तसं करू शकले नाहीत किंवा त्यांना तसं करायचं नव्हतं, म्हणून आता धाडींचं सत्रही सुरू झालेलं आहे. त्यामुळे 36 तास झाले असले, वेगळं सरकार आलं असलं तरी गेम संपलेला नाही. या 36 दिवसात संघर्ष दोन्ही बाजूनी आपण पाहिला. या संघर्षात कोणाची सरशी झाली ते सुद्धा पाहिलं. पण तो संघर्ष तिथेच थांबलेला नाही आहे. तो संघर्ष कदाचित पुढच्या टप्प्यावर सुरू असेल. आत्ताही तो सुरूच आहे. या संघर्षात कुणाची सरशी होईल ते अजून कदाचित 3 वर्षानंतर कळेल. पण तोपर्यंत या 36 दिवसांचं महत्त्व काही केल्या कमी होणार नाही. आणि जसं सुरुवातीच्याच टप्प्यात सुधीर म्हणाला होता की दशकातनं शतकातनं अशी एखादी घटना घडते आठवड्याभराच्या कालावधीत जी अनंत काळ स्मरणात राहते, तसाच हा 36 दिवसांचा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणात अनंत काळापर्यंत स्मरणात राहील हे नक्की. धन्यवाद.